कुठून आलात आपण? आपण संभाजीनगर जिल्ह्यातूनच आलेलो आहे. कर्नाटक. नागद. तुमचं नाव सांगा आणि याची माहिती. आमचं नाव कल्पेश रवींद्र जैन, राहणार नागद, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. हे मी 2016ची लागवड केलेली बाग आहे. तर ही मराठवाड्यातली लगभग म्हणजे प्रथम लावलेली ही अल्ट्रा हाय डेन्सिटी बाग आहे आमची. जी 15 बाय 3 फुटावर आम्ही लावलेली आहे. गेल्या आम्ही 5 ते 6 वर्षापासून उत्पन्न घेतो आहे. ह्या आंबा महोत्सवाला आम्ही दुसऱ्यांदा आलो. आम्ही दरवर्षी एक्सपोर्टला वगैरे आम्ही देत असतो. इथं परिणाम असल्यामुळे एक्सपोर्ट करत असल्यामुळे स्वतः किरकोळ विक्रीसाठी आम्ही प्राधान्य देतो. तुम्ही आंबा कसा पिकवता? आम्ही हा सर पूर्ण नैसर्गिकरित्याच पिकवतो. जोपर्यंत झाडावर तो पिकत नाही, बाळ लागत नाही, त्याच्यामुळे आम्हाला पिकवण्यासाठी असं विशेष काही काळजी नाही. केशर किती प्रकारचे आहेत? केशरमध्ये सर आहेत प्रकार. एक गुजरातचं एक जम्मू केशर येतो, पण मी माझ्या अनुभवानुसार सांगू शकतो का त्याला चवीला तितकं नाही आहे जितकं आपला मराठवाड्याचा लागेल. आपल्याकडे कोणते केशर? आपल्याकडे मराठवाड्याचं केशर. तर तुम्ही नागातून इथपर्यंत आला तर काही ट्रान्सपोर्टेशनला काही दिक्कत वगैरे आली का? हां, हे डिझेलचं आणि पेट्रोलची अवेलेबिलिटी नसल्यामुळे ना थोडंसं आम्हाला त्रास झाला आहे. बाकी ठीक आहे. तर डिझेलचा काही परिणाम रेटवर होईल का तुमच्या ज्यावरती? रेटवर तर व्हायला पाहिजे होतं, पण आता परिस्थिती पाहिली गेली तर मार्केटमध्ये ऑलरेडी मालाची आवक थोडंसं शेतकऱ्यांना विचारावं लागतं. तरी आम्ही स्वतः पिकवलेला माल आहे म्हणून आम्हाला इथलं रेटची कमी. दरवर्षी येत आहे नाही तसं? हो, दरवर्षी आम्ही म्हणजे दरवर्षीपेक्षा इथं दुसऱ्यांदाच आलो. आम्हाला इथंपर्यंत येण्यात थोडं माल कधी शिल्लक राहत नव्हतं. आणि यावर्षी सगळं ऑलरेडी परिस्थिती केमिकलचा माल अजून सेंद्रिय मालामध्ये काय फरक आहे? सर तो चवीचा फरक असतो. दिसायला केमिकलचा तुम्हाला चांगला वाटेल, पण चवीला हाच वाटेल आणि ग्राहकालाही ती गोष्ट माहिती. ते आपल्या महोत्सवाला प्राधान्य देतात. आता काही सुपर शॉपीचे दुकानं आहेत, तिथे तुम्ही माल सप्लाय करता? हो, तिथं करतो आम्ही माल सप्लाय, पण यावर्षी त्यांनाही आवक खूप असल्यामुळे त्यांची रेट कमी असल्यामुळे त्यांना ते माल त्यांना इतक्या कमी किमती देण्यापेक्षा डायरेक्ट ग्राहकाला द्यायला लागेल. आता तुमची थेट विक्री ग्राहकांची आहे? डायरेक्ट थेट विक्री यावर्षी पूर्ण जवळपास आमचं 15 ते 20 टन माल काय आव्हान करणार संभाजीनगर? हेच का तुम्ही थोडं प्राधान्य चवीला द्या दिसण्यापेक्षा. आणि या महोत्सवाला आलेलं इथे मिलेट्ससाठी पण प्रकारचं खूप आलेले आहे. मिलेटचं महत्त्व विकत आहे. आणि सेंद्रिय आंबा जर तुम्हाला खरंच हवा असेल तर माझंच नाही, आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची होणार. नाव सर? माझं नाव कल्पेश रवींद्र. आपल्या याचं काय? आनंद आपल्या आनंद ॲग्रो फार्मचा आहे. स्टॉल नंबर आम्हाला तिथं अलर्ट झालेले नाही आहे. आनंद ॲग्रो फार्म आहे, बॅनरमध्ये आहे. हे जाधववाडी आपल्या संभाजीनगर. नंबर सांगा.